अर्थशास्त्रातील एक महत्वाची शाखा म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विविध पैलूंचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे. आता यानंतर आपण अर्थशास्त्रातील एक तितकीच महत्वाची दुसरी शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. या स्थूल अर्थशास्त्राच्या विविध पैलूंचा अभ्यास आता आपण करणार आहोत. तर प्रथमतः आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ जाणून घेऊया. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारी अर्थशास्त्रातील एक शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. या अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये अर्थव्यवस्थेतील समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. जे घटक संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असतात अशा समुच्चयात्मक किंवा मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. उदाहरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण मागणी, एकूण पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी, अर्थव्यवस्थेतील व्यापार चक्राचे सिद्धांत अशा संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या घटकांचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. अर्थशास्त्राचा अर्थ आणि नेमकं स्वरूप समजण्यासाठी काही नामवंत अर्थतज्ञांनी स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या केलेली आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊया. प्रथमतः आपण प्राध्यापक जे.एल. हॅन्सेन यांची व्याख्या पाहूया. ते म्हणतात स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्याच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. की हॅन्सेन असं म्हणतात की बाबा अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी, एकूण बचत, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन यासारख्या मोठ्या अशा घटकांचा अभ्यास या ठिकाणी आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. थोडक्यामध्ये अर्थव्यवस्थेतील समुच्चयात्मक घटकांचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे अर्थशास्त्रातली एक शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. यानंतर कार्ल शापिरो यांची व्याख्या आपण बघूया. ते म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेची जी कार्यपद्धती आहे त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. व्यापक अशा स्वरूपाची व्याख्या या ठिकाणी दोन्ही अर्थतज्ञांनी केलेली आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या या नामवंत अर्थतज्ञांनी ज्या व्याख्या केल्या त्या व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर आपण या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे विषय नेमके कोणते आहेत, या अर्थशास्त्राची व्याप्ती किती आहे याच्या संदर्भामध्ये आपण पाहूया. या तक्त्यावरती एक नजर टाकली तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही समजून येते. उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा अभ्यास, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतामध्ये आपल्याला उपभोग फलनाचा सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत आणि त्याचबरोबर व्यापार चक्राच्या सिद्धांताचा आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. तर प्रथमतः आपण उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताच्या संदर्भामध्ये पाहूया. उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत
हा समग्रलक्षी अर्थशास्त्रातील पाया समजला जातो. म्हणजे एवढं महत्वाचं स्थान आहे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताला की त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राचा हा पाया समजला जातो. या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न आणि रोजगाराची पातळी नेमकी कशी ठरते आणि या घटकांवरती कोणत्या कोणत्या कारणामुळे आणि कसा बदल होतो याचा विस्तृत अशा स्वरूपाचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कशी ठरते हे पाहण्यासाठी या अर्थशास्त्रामध्ये उपभोग फलन आणि गुंतवणूक फलनाच्या आणि त्याचबरोबर व्यापार चक्राच्या सिद्धांताचा सुद्धा अभ्यास केला जातो. व्यापार चक्राचे सिद्धांत म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदी येत असते, तर तेजी मंदी काय येते याचा आढावा या ठिकाणी घेतला जातो. या ठिकाणी दोन महत्वाच्या संकल्पना आलेल्या आहेत, उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन. लॉर्ड केन्स यांच्या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतातल्या या दोन अत्यंत महत्वाच्या अशा संकल्पना आहेत. तो उपभोग फलन कशाला म्हणायचं? उत्पन्न आणि उपभोग खर्च यांच्यातला जो कार्यात्मक संबंध आहे त्या संबंधाला उपभोग प्रवृत्ती किंवा उपभोग फलन असं म्हटलं जातं. तर गुंतवणूक फलन अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीची मागणी वाढवणे किंवा गुंतवणुकीला चालना देणे म्हणजे थोडक्यामध्ये गुंतवणूक फलन. लॉर्ड केन्स असं म्हणतात की देशातील प्रभावी मागणी ही दोन घटकांवर अवलंबून असते, एक उपभोग खर्च आणि दुसरा गुंतवणूक खर्च. अल्प कालावधीमध्ये उपभोग खर्च हा स्थिर असतो आणि मग राष्ट्राच्या उत्पन्नाची पातळी वाढत असताना उत्पन्न आणि उपभोग खर्चामधली जी तफावत असते ती तफावत दूर करण्यासाठी गुंतवणुकीवरती खर्च केला गेला पाहिजे आणि त्यामुळं एकूण रोजगाराच्या पातळीमध्ये वाढ होते आणि त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते असं लॉर्ड केन्सचं मत आहे. त्यांनी त्या रोजगार आणि उत्पन्न विषयक सिद्धांतामध्ये या बाबी विशेष केलेली आहे. म्हणजे उपभोगाचा आणि गुंतवणुकीचा काय संबंध आहे, उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन आणि त्याचा उत्पन्न आणि रोजगाराची काय संबंध आहे याचाही आढावा राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगाराची पातळी अर्थव्यवस्थेमध्ये कशी ठरते ही बाब पाहत असताना या सिद्धांताचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. व्यापार चक्राच्या सिद्धांताचाही त्याचबरोबर या ठिकाणी आढावा हा घेतला जातो. यानंतर आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत आणि भाववाढ. तर मुळामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय हे आपण बघूया. अगोदर सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे सद्यस्थितीत देशात उत्पादित झालेल्या एकूण वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी होय. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते, या सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये चढ उतार केव्हा होतात, सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये बदल झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवरती त्याचे काय परिणाम होतात आणि सर्वसाधारण
किंमत पातळी अर्थव्यवस्थेमध्ये प्रस्थापित व्हावी म्हणून काय उपाययोजना केल्या जातात, अशा विविध बाबींचा सविस्तर अशा पद्धतीचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. साधारणपणे सर्वसाधारण किंमत पातळी कमी झाली की त्याचा परिणाम एकतर रोजगाराची पातळी सुद्धा कमी होते आणि त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाची सुद्धा पातळी ही कमी होते. म्हणजे याचा परिणाम दोन्ही घटकावरती होतो आणि त्यामुळं वस्तूच्या किमती साहजिकच आहे की कमी व्हायला लागतात आणि मग आर्थिक मंदी अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते. दुसऱ्या बाजूला ही तेजीच्या कालखंडामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी वाढते, अर्थात भाववाढ होते आणि भाववाढ झाली की सर्वसामान्य लोकांना जगणं हे मुश्किल होतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये बदल झाली. या सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये अस्थिरता निर्माण झाली. सर्वसाधारण किंमत पातळी कधी वाढली कधी कमी झाली तर त्याचे अनेक दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवरती जाणवू लागतात आणि त्यामुळं सर्वसाधारण किंमत सिद्धांत आणि भाववाढ याला रोखण्याच्या संदर्भामध्ये काय काय उपाययोजना केल्या जातात याचा सुद्धा आढावा या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये हा केला जातो. यानंतर दुसरा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. या दोन अत्यंत महत्वाच्या घटकांचा सुद्धा अभ्यास, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांच्या सिद्धांताचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. खरं विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही राष्ट्रांना त्यांच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचं मार्गदर्शन हे अत्यंत उपयुक्त ठरत असतं. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या समोर भिन्न भिन्न अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेच्या समोर या देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झालेली असते. वाढती उत्पादन क्षमता, या क्षमतेचा पूर्ण आणि कार्यक्षम पद्धतीने कसा वापर करायचा हा या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या समोर पडलेला एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर स्थैर्यासह आर्थिक वृद्धीचा वाढता दर कसा साध्य करायचा हाही प्रश्न या देशाच्या अर्थव्यवस्थेला भेडसावत असतो. मग याची उकल कशी करायचं याचे सिद्धांत समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये विकसित झालेले आहेत. तर या अर्थव्यवस्था या प्रश्नातून बाहेर कसं पडायचं यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचं मार्गदर्शन घेतात. दुसरा अर्थव्यवस्थेचा प्रश्न म्हणजे विकसनशील राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या समोर या अर्थव्यवस्थेमध्ये कमालीचं दारिद्र्य असतं, प्रचंड अशा स्वरूपाचं मागासलेपण असतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे आणि देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे. हा या अर्थव्यवस्थेच्या समोरचे महत्वाचे प्रश्न आहेत आणि मग याच्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्रांनी विकसनशील राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये अनेक प्रारूपे विकसित केलेली आहेत, अनेक सिद्धांत विकसित केलेले आहेत. त्याचा फायदा सुद्धा या दोन्ही अर्थव्यवस्थांना होतो. सांगायचा मुद्दा हा आहे की
आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाच्या सिद्धांताचा अभ्यास सुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हा शेवटचा प्रश्न, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. तर या संदर्भामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामधील समाजातील विविध घटकांचा सापेक्षतेनं वाटा कसा ठरतो या संदर्भामध्ये डेव्हिड रिकार्डो आणि कार्ल मार्क्स यांनी आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर वेतन आणि नफा यांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सापेक्षतेनं वाटा कसा ठरतो या संदर्भामध्ये सुद्धा कॅलिकी व कॅलिडॉर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये याचं विश्लेषण केलेलं आहे. हे आपल्याला ज्ञातच आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंड, वेतन, व्याज, नफा यांचा सापेक्षतेनं वाटा कसा ठरतो ह्या विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांताचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर सांगायचा मुद्दा असा की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही व्यापक आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे.